नागपूरमध्ये खबरदारी म्हणून आता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर परिसरात संचारबंदी कायम आहे। संचारबंदी असणाऱ्या परिसरात अत्यावश्यक कामं असणाऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे। संचारबंदी उठवण्याकरता नागपूर पोलिसांचा अद्याप तरी कोणताही विचार नाही। पुढे परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार असल्याचं नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून कळत आहे। दरम्यान नागपूरमध्ये संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आणि महाविद्यालय आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या भागातील 200 शाळा आज बंद असतील। दंगल सदृश प्रभावित क्षेत्र वगळता आज नागपूरमधील उर्वरित भागातील जनजीवन सामान्य पद्धतीने सुरू आहे। या सगळ्याचा आढावा देखील घेण्यात येतोय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? संचारबंदी अद्याप तरी उठवण्याचा कोणताही विचार नाहीये नागपूर प्रशासनाचा, पण या सगळ्या परिसरातील अर्थातच शाळा ज्या 200हून अधिक आहेत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शाळा आणि महाविद्यालय सुद्धा बंद आहे। अत्यावश्यक बाबींना मात्र केवळ सूट देण्यात आलेली आहे। अगदीच आपण जर पाहायला गेलं तर सोमवारी जो नागपूरमध्ये हिंसाचार झाला त्यावर पोलिसांनी जे आहे ते पूर्णतः सध्याला जे नियंत्रण मिळवलं आहे, मात्र अजूनही तसं काही कुठे घटना घडू नये म्हणून अद्याप तरी अजून ते पोलिसांनी काल संचारबंदी जी लावली होती ती अद्याप तरी हटवली नाही। आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे ते अजूनही जे आहे ते या परिसरामध्ये एकूणच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की दृश्यांमध्ये अजूनही पोलीस जे आहे ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण कोणी या ठिकाणी ये जा करू नये आणि जास्त जमाव या ठिकाणी जमा होऊ नये याची काळजी जी आहे ती एकूणच पोलिसांकडून घेतली जात आहे। आणि संचारबंदी असल्या कारणाने आपण पाहिलं की काल जे आहे ते या परिसरामधील जी शाळा आहेत त्या शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आज देखील संचारबंदी कायम असल्याने जोपर्यंत संचारबंदी उठणार नाही तोपर्यंत शाळा देखील जे आहे ते या ठिकाणी बंदच असणार आहे। मात्र अत्यावश्यक सेवा देणारे जे काही कर्मचारी अधिकारी असतील त्यांना मात्र जे आहे ते या ठिकाणी ये जा करण्यासाठी मुभा जे आहे ते एकूणच देण्यात आले आहे। आणि हा जो काही घटनाक्रम घडला हा घटनाक्रम एकूणच याचा तपास करण्यासाठी जे आहे ते पोलिसांकडून 10 पथकाची जी आहे ते नेमणूक करण्यात आली आहे। हे 10 पथक हा घटनाक्रम कोणी घडून आणला, याचा मास्टर माइंड कोण, या सगळ्यांचा तपास जे आहे ते या परिसरामधील जे काही सीसीटीव्ही फुटेज असतील त्याचा आधार घेत संपूर्ण तपास करणार आहे। आपण पाहायला गेलं तर या हिंसाचारादरम्यान काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत देखील छेडखानीचे प्रकार आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचे प्रकार देखील घडले। त्याविषयी देखील जमाविरोधामध्ये सध्याला गणेशपेठ पोलिसांमध्ये जे आहे ते एकूणच गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गैरकृत्य करणारे कोण होते याचा देखील जे आहे ते एकूणच तपास केला जातोय। मात्र सध्याला नागपूरमध्ये सोमवारी जो हिंसाचार घडला होता तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की संचारबंदी अद्यापही कायम आहे। या दरम्यान मात्र काही वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आलेली आहे? काल आकडा 50 होता, यात काही भर पडताना दिसते का? कुठं कुठं कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं या संदर्भात काही अपडेट? अगदीच काल 50हून अधिक जो संशयित आरोपींचा आकडा होता। काल रात्री उशिरापर्यंत देखील जे आहे ते पोलिसांकडून जे संशयित आरोपी आहेत त्यांचा सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत जे ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचा चेहरा आढळून येत आहे त्यांना जे आहे ते पोलीस संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेत आहे आणि एकूणच चौकशी करत आहेत की हे त्या कृत्यांमध्ये होते की नाही। जर असतील तर त्यांच्यावरती जे आहे ते थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जे आहे ते पोलिसांकडून एकूणच जे आहे ते केली जात आहे। रात्रीच आपण पाहिलं असेल की या परिसरामध्ये जे आहे ते पुन्हा असं गैरकृत्य घडू नये म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जे आहे ते पोलीस रूट मार्च काढला होता। त्याचवेळी त्यांनी देखील इशारा दिला होता की पुन्हा जर कृत्य कोणीतरी या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न केले असेल तर या ठिकाणी पोलीस आहे आणि पोलीस त्यांच्यावरती कठोर कारवाई करील असा थेट इशारा दिलेला होता। मात्र सध्याला परिस्थिती नियंत्रणात असली तरीही या परिसरामधील काही शाळा ज्या आहेत ते शाळा आजचे दिवस तरी बंद करण्यात आल्या आहे। आता जोपर्यंत संचारबंदी उठवणार नाही तोपर्यंत जे आहे ते शाळा देखील बंदच राहतील आणि या परिसरामध्ये सध्याला ये जा करणारा मज्जाव जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। चौकामध्ये पोलीस जे आहे या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। पोलिसांचे वेगवेगळे पथक जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी एकूणच पूर्णतः बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आणि या परिसरात आज देखील पुन्हा येते ये जा करण्यासाठी करण्यात आले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।